आहे की विकासक ज्या टप्प्यावरती प्रकल्पामध्ये येतो की ज्या वेळेला सोसायटी ठरवते की आम्हाला या विकासकासोबत त्यांनी दिलेल्या ऑफरनुसार पुढे जायचं आहे, त्या पूर्वीचा जो टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सोसायटी ही तांत्रिकदृष्ट्या तशी प्रबळ नसते याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समजून घ्यायला, याच्यातल्या कायदेशीर गोष्टी समजून घ्यायला. त्यांच्या प्रबोधनातला वेळ, त्यानंतर त्यांच्यामध्ये कधी कधी वैयक्तिक वाद असतात, ते वाद सोडवताना देखील आमच्यासारख्या PMCला वेळ लागतोच. पण हे वाद सोडून जेव्हा आपण समन्वय साधतो, याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी समजायची आहे कुठल्याही सभासदाला, ती ही आहे की आपल्याला मिळणारा फायदा हा आपल्या सोसायटीतल्या प्रत्येक मेंबरला मिळणार आहे. आपल्याला जास्त किंवा दुसऱ्याला कमी हा तर मिळणार नाही. त्यामुळे सुसंवाद साधणं आणि समन्वय असणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. आपण समन्वय साधून जर जे गाईडलाईन सरांनी म्हटले 79A प्रमाणे आपण जर फॉलो केले तर निश्चितपणे पुनर्विकासामधले जास्तीत जास्त फायदे प्रत्येक सभासदाला मिळू शकतील. आणि हा जर कालावधी जो आहे की विकासकापर्यंत नेमणूक करायपर्यंतचा जो कालावधी आहे तो जर आपण कमी करू शकलो समन्वय साधून, तर नक्कीच पुनर्विकासाला वेग येऊ शकेल येत्या काळामध्ये.